सकाळी उठलो, आवरलं, मग काय भैयासंगट गेलो. मग भैयानी आम्ही आणि माझं काका गाडीवरून गेलो. मग दुकानात पोचतोयच तर मग भैयाने सामान लावायला घेतलं हाताखाली. मग मी तोवर साफसफाई करायला घेतली. साफसफाई केलं वरच्यावर. मग नंतर स्प्रे हे मारून काय नसतं चकचकीत केलं दुकान. चकचकीत करता करता मग काय टाईम झाला. मग थोडा वेळ असं बसलो. मग नंतर काही गिऱ्हाईक यायला चालू झाले. दुपारी एक गिऱ्हाईकाने सुट्टीच दिलं नाही, कडक गिऱ्हाईक झालं. मग तर नंतर थोडा वेळ गिऱ्हाईक शांत झालं. आजोबा आलते. मग आजोबासंगट मासे घ्यायला गेलो. मासे घेतले, घरी दुकानात आलो. मग तर लाईट गेली, वादळ, पाऊस आला. मग पाऊस आला तर मग काय गिऱ्हाईकांनी दुकानातच हे घेतलं. मग नंतर संध्याकाळी म्हटलं दुकान बंद करून जाऊया लवकर पावसाच्या अगोदर. मग दुकान हे बंद केलं आणि मग निघालो घराकडं. मग भैयानं शटरही लावून काय दुकानच लगेच बंद केलं. सकाळी उठलो, आवरलं, मग काय भैयासंगट गेलो. मग भैयानी आम्ही आणि माझं काका गाडीवरून गेलो. मग दुकानात पोचतोयच तर मग भैयाने सामान लावायला घेतलं हाताखाली. मग मी तोवर साफसफाई करायला घेतली. साफसफाई केलं वरच्यावर. मग नंतर स्प्रे हे मारून काय नसतं चकचकीत केलं दुकान. चकचकीत करता करता मग काय टाईम झाला. मग थोडा वेळ असं बसलो. मग नंतर काही गिऱ्हाईक यायला चालू झाले. दुपारी एक गिऱ्हाईकाने सुट्टीच दिलं नाही, कडक गिऱ्हाईक झालं. मग तर नंतर थोडा वेळ गिऱ्हाईक शांत झालं. आजोबा आलते. मग आजोबासंगट मासे घ्यायला गेलो. मासे घेतले, घरी दुकानात आलो. मग तर लाईट गेली, वादळ, पाऊस आला. मग पाऊस आला तर मग काय गिऱ्हाईकांनी दुकानातच हे घेतलं. मग नंतर संध्याकाळी म्हटलं दुकान बंद करून जाऊया लवकर पावसाच्या अगोदर. मग दुकान हे बंद केलं आणि मग निघालो घराकडं. मग भैयानं शटरही लावून काय दुकानच लगेच बंद केलं.